टीव्ही सत्यमेव व्रतम। सुप्रिया सुळेंना सुशांत सिंग राजपूतची चिंता नव्हती का? नितेश राणे। मड मच्छीमार नुकसान भरपाई संदर्भात नितेश राणे यांचे वक्तव्य। 2024 मध्ये मड इथं स्थानिक मच्छीमारांच्या एका बोटीचं नुकसान झालं होतं। आमच्या खात्यानं पाठपुरावा करून पंचनाम्यानुसार जी नुकसान भरपाई दिली होती त्याचा चेक दिलाय। 100% नुकसान भरपाई दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना 18,55,000 रुपयांचा चेक दिलाय। त्यांना झालेलं आर्थिक नुकसान हे मंत्रालयानं दिलेलं आहे। ज्या बोटीनं धडक दिली त्यांच्याकडून ही वसुली केली आहे। कुणीही येऊन आमच्या मच्छीमारांवरती अन्याय केला तर सहन केला जाणार नाही। सुप्रिया सुळे यांच्याविषयी नितेश राणे यांचं वक्तव्य। महाविकास आघाडीच्या वेळी सुशांत राजपूत सारख्या अभिनेत्याला मारलं होतं, त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचं नाव आलं होतं, तेव्हा कुणी काही बोललं नाही। त्यावेळी सुशांत सिंग राजपूतसाठी सुप्रिया सुळेंना बोलताना नव्हतं पाहिलं। त्यांना आर्यन खान, सैफ अली खानची काळजी आहे, मग सुशांत सिंग राजपूतची चिंता नव्हती का? आता चौकशी सुरू आहे, चौकशी अंती सर्व समोर येईल। पाकिस्तानमध्ये माजी मंत्री ट्विट, मुस्लिम कलाकार सुरक्षित नाहीत, याबद्दल नितेश राणे यांच्या प्रतिक्रिया। एवढी काळजी असेल तर त्यांना परत घेऊन जा। भारताला हिंदू राष्ट्र म्हणतात, तिथं सगळे मुस्लिम सुरक्षित आहेत। सरकार म्हणून आम्ही सर्व लक्ष ठेवून आहोत। चौकशी होऊन दे की नेमकं त्या घरात काय झालं, त्यावरून सर्व स्पष्ट होईल। फक्त तर्कवितर्क लावले जात आहेत। आतमध्ये आलेल्या व्यक्तीची पोलीस चौकशी करू द्या। जितेंद्र आव्हाडांविषयी नितेश राणे यांचं वक्तव्य। प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाला सातत्यानं बदनाम करण्याचं षडयंत्र यांच्यासारख्या जिहादी मानसिकतेच्या लोकांकडून होतंय। काही झालं की हिंदू समाजावर बोटं उचलतात। त्यांच्याच मतदारसंघात जिहाद करणारे किती आहेत ते बघायला सांगा। सागरी सुरक्षाविषयी नितेश राणे यांच्या प्रतिक्रिया। किनारपट्टीवर परकीय अतिक्रमण करून किनारपट्टीला असुरक्षित करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन आहेत। सागरी सुरक्षा ही आपल्या देशाच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे। ड्रोननुसार फार मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे। येणाऱ्या काळात आपल्या किनारपट्टीकडे कुणीही वाकड्या नजरेनं बघणार नाही, असं देखील यावेळी नितेश राणे यांनी मीडियासमोर बोलताना म्हटलेलं आहे। ड्रोन मार्फत तुम्ही एकंदरीत प्रणाली विकसित केली होती, त्याच्या माध्यमातून तयारी केलेल्या 2 बोटी जप्त करण्याची मागणी करते। आता यापुढे अशा प्रकारच्या आणखी ज्या बोटी येतात काम लावला जाईल। नक्की त्यासाठी तर ड्रोन आणलेला आहे ना। ड्रोनने काय आम्ही फॅमिली फोटो काढायला काही ड्रोन नव्हते ते। अशा पद्धतीच्या आमच्या किनारपट्टीवर कोणीही परकीय अतिक्रमण करून आमच्या किनारपट्टीला अगर असुरक्षित ठेवण्याचा कोण प्रयत्न करेल, कोण वाकड्या नजरेने बघेल, सागरी सुरक्षेच्या अंतर्गत जे काल त्याचा उल्लेख आदरणीय पंतप्रधानांनी पण केला होता की सागरी सुरक्षा ही आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे। त्यानुसार ते ड्रोन जे लावलेले आहेत त्यानुसार कारवाया फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। माझा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या किनारपट्टीवर कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही। निश्चित पद्धतीने बाहेरून येणाऱ्या ह्या जे काही अतिक्रमण आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं। व्यवस्था बिगड़ी हुई है। सैफ अली खान माजी मंत्री फवाद हिंदू महासभा जबाबदारी ट्विट केलेलं आहे। एवढंच त्यांची चिंता आहे तर परत पाकिस्तानमध्ये घेऊन जावं ना त्यांना। असं म्हणणं आहे की भारतामध्ये आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या आमच्या भारताला हिंदू राष्ट्र म्हणतात ते सगळे सुरक्षित आहेत। या सगळ्या घटनेवर पोलीस खातं म्हणून आमचं सरकार म्हणून आम्ही फार बारकाईने नजर ठेवून आहोत। सगळं लक्ष केंद्रित आहे, सगळ्यांना सुरक्षित ठेवण्याचं आमचं काम करतो। शेवटी चौकशी होऊन दे की नेमकं त्या घरात नेमकं काय झालं। आपण फक्त तर्कवितर्क लावतोय, पोलीस चौकशी करते, सीसीटीव्ही तपासतोय, त्या संबंधित जो काही आतमध्ये तो आला त्याची पहिली चौकशी होईल। बाबा तू का नेमका आतमध्ये आलेला आणि ते चौकशी झाल्यानंतर त्याची स्टेटमेंट ऐकल्यानंतर मला वाटतं आपण निष्कर्षावर पोहोचलं पाहिजे। अगोदरपासून एवढं उठावलं आपण कशाला होतोय, नेमकं तो आतमध्ये का आलेला, तो त्याच्या घरी का गेला याची थोडी माहिती तरी पहिला पोलिसांना मिळून दे। पण जितेंद्र आव्हाड किंवा राष्ट्रवादीचे अनेक नेते बोललं जातं, एक लक्षात घ्या, पोलीस चौकशी सुरू आहे। पोलीस चौकशी संपल्यानंतर त्याची ते स्टेटमेंट ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं कळेल तो आतमध्ये का आलं, मग या सगळ्या स्टोऱ्या लावू शकतो। प्रत्येक हे ऐकून बाबा, नाहीतर प्रत्येक जण आता तुम्ही काही बोलू शकता, चोरीच्या प्रकरणात आहे तो काही वेगळा, काही मसाज द्यायला पण आला असेल आतमध्ये,
हा त्याची चौकशी होऊन दे ना, व्यवस्थित होऊन दे चौकशी. एकदा चौकशीवरून काय झालं त्याच्यावर चर्चा करू ना. आपका टॉस उडवा आणि मला सांगा. कट्टरवाद्यांनी आणला केलं सगळं ज्या पद्धतीने सैन्याच्या कॅबेजीला ट्रोल केलं जायचं, तेलंगणला ट्रोल केलं जायचं मुलाला, त्याच्यावर कट्टरवाद्यांनी आणला तुम्हाला बोलतो, प्रत्येक गोष्टीमध्ये कट्टरवाद आणि हिंदू समाजाचं सातत्याने बदनाम करण्याचं जे काही षडयंत्र यांच्यासारख्या जिहादी मानसिकतेच्या माध्यमातून लोकांकडून सातत्याने होत आहे. काही झालं तर हिंदू समाजाकडे बोट उचलायचं, काही झालं तर हिंदुत्वादी संघटनेला आरोप करायचा. बॉम्ब ठेवणारे वेगळे असतात, जिहाद करणारे त्यांच्याच मतदारसंघामध्ये किती आहे त्याला जितेंद्र आव्हाडनं बघायला सांगा आणि मग दुसऱ्यांवर बोट उचलायला सांगा. म्हणून जास्त बोलात गेलं. एकदा चौकशी होऊन दे, चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी. बँड्राचा हा जो विभाग आहे या ठिकाणी नाईट पार्टीसाठी मामले में कहीं ना कहीं हिंदुत्वादी संगठनों को बराबर, टारगेट करने की म्हणजे कोशिश सैफ अली खान के घर के अंदर हुई मतलब राज्य की कानून व्यवस्था बिगड़ी हुई. अच्छा है साहेब, नाईट पार्टीसाठी हा अच्छी संपूर्ण सोच है. नहीं, वो ये कह रहे हैं कि जब कलाकार जब हाई सिक्योरिटी है वहाँ पे इस तरीके से बातें हो सकती तो आबादी सुरक्षित नहीं है. अरे ये तो चोरी का प्रकार अभी कल बाहर आएगा नहीं और मालूम पड़ेगा. महाविकास आघाड़ी के टाइम पे तो सुशांत सिंह राजपूत जैसे लोगों को मार डाला जाता था, उसमें मंत्रियों का नाम आता था, सीएम के सोकॉल्ड बेटे का नाम आता था, तभी कोई बोलता नहीं था. आज जैसे मैंने एक किसी ताई को फोन करके रोते हुए देखा, कभी सुशांत सिंह राजपूत जैसे आदमी के लिए रोते हुए हमारे सुप्रिया ताई को सुना नहीं था हमने. फिर इनको आर्यन खान की चिंता है, सैफ अली खान की चिंता है, सुशांत सिंह राजपूत की चिंता नहीं थी क्या कि वो हिंदू था इसलिए. बँड्राच्या ज्या भागामध्ये हल्ला झाला त्या भागामध्ये बॉलिवूडच्या नाईट पार्टी, त्यामुळे याचे तार त्याच्याशी पण जोडले जातात. म्हणून बोलतोय थोडं जरा त्याची चौकशी पूर्ण होते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला कळेल की नेमकं काय सत्य होतं आणि मग त्याच्यावर आपण ही सगळी वेगळी चर्चाक्षेत्र ठेवू. आम्ही परत अर्धा तास येतो आणि बसत गप्पा मारत बसू. 2024ला मड इथे एक आपल्या स्थानिक मच्छीमाराची बोट नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं हे आमचे आदरणीय पिपरी जी आहे ती ह्यांची बोट होती आणि मग त्यानुसार आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याने त्या संबंधित मी स्वतः त्या दिवशी त्यांच्याशी बोललेलो. आमचे आमदार पाटीलजींनी पण त्या संबंधित मला पत्र दिलं आणि मग आमच्या खात्याने पाठपुरावा करून यांना आणि यांच्या कुटुंबाला पंचनाम्यानुसार जी रक्कम नुकसान भरपाईची होती ती सगळी रकमेचा चेक आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्यांना सुपूर्द केलेला आहे. 100% नुकसान भरपाई आमच्या चिपळीजींना आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाला आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून दिलेली आहे. एवढं या निमित्ताने नमूद करायचं. 51,000 तर चेक आत्ताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या हाती असतील त्यांच्या हातात आम्ही सुपूर्द केलेला आहे, जेणेकरून त्यांना झालेलं आर्थिक नुकसान याचे 100% भरपाई आमच्या मंत्रालयाने त्यांना केलेली आहे. तर आज सैफ अली खान या बोटीने नुकसान केलं होतं त्यांच्या माध्यमातून त्यांच्यावरही कारवाई झालेली आहे. त्यांच्याच माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी पाठपुरावा करून शेवटी कोणी येऊन आमच्या स्थानिक मच्छीमारांना अशा पद्धतीचं नुकसान करू शकत नाही. हे बिचारे मेहनत करून घाम करून आपला व्यवसाय करतात. म्हणून अशा पद्धतीच्या कोणाचंही नुकसान झालं तर आमचं मंत्रालय आणि आमचं सरकार 100% यांच्या मागे उभं आहे. एवढंच हे उदाहरण आम्ही महाराष्ट्राच्या समोर ठेवलेलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या घरच्या लोकांची केली नाही, ती कधी दिशा साल्यांच्या घरच्या लोकांची केली नाही. मग जेव्हा आर्यन खान असतो तेव्हाच ताईला चिंता असते, सैफ अली खान असतो तेव्हाच ताईला चिंता असते, कधी राजपूत असतो तेव्हा ताईला चिंता नसते.